आभास हा ते अजूनही लोकांचं कॉलर ट्यून आहे. ते गाणं लोकांना आवडतं वगैरे सगळं ठीक आहे, पण मला खूप बऱ्याचदा एम्बॅरेसिंग वाटतं की आई ग मी कशी होते तेव्हा. कशी होतीस? भावना कशा समृद्ध करायच्या? मला ना आमिर खानचा इंटरव्ह्यू खूप आवडला होता. तो म्हणाला की मी माझ्या मुलाला एक सांगितलं होतं, जर का तुला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे तर भारताच्या मातीमध्ये काय घडतं हे तुला कळलं पाहिजे. तू भारतभर ट्रॅव्हल कर, पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल कर, तुला माणसं कळतील. आत्ता जी माझी अभंग तुकाराम येऊन गेली, या 19 वर्षांमध्ये मला जे हवं होतं ते या सिनेमामध्ये मला करायला मिळालं. काय मिळालं तुला? माझं म्हणणं, बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात, परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्याप्रमाणे वागत नाहीत. आपण बऱ्याचदा खूप अनफेअर वागतो स्वतःशीच. किती वेळ वागायचं अनफेअर? बास ना आता. पहिली गोष्ट माफ करून टाकायचं. जिथे जिथे मला त्रास होतो सगळ्यात सोपं असतं ते. असं वाटतं पण सोपं नसतं गं, त्या मेमरीज असतात ना. तू मला नक्की आवडतं. ॲक्ट्रेस आहेस का फिलॉसॉफर आहेस? सॉरी. मी आनंदी आई नसेल ना तर मी कबीरची छान आई होऊ नाही शकणार. कसं बनतेस तू आनंदी आई? पण त्याचबरोबर तू यूट्यूब आणि आता पॉडकास्टर पण आहेस. कसं काय ते सगळं मॅनेज करतेस? मला ऐकायला खूप आवडतं, खूप ऑब्झर्व करायला आवडतं. तू माझ्याबद्दल काय ऑब्झर्व केलंस? मी आले तेव्हापासून मी ऑब्झर्व करते की तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आणि किती व्यवस्थित पद्धतशीर सगळं आहे. आता की मी स्त्रियांनी- टीमकडे बघते. मुरंबा सोडल्यावर रिलीफ वाटला की रिग्रेट? आवडतं कम्फर्ट फूड? वरण भात. अंकुश चौधरी की सिद्धार्थ जाधव? आवडता को ॲक्टर? रोमॅन्टिक सीन आहेत त्याच्याबरोबर सीन करताना मजा येते. ते आले मी या क्षेत्रात, पण आल्यानंतर स्ट्रगल सुरू झाला. काय स्ट्रगल होता?